नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण विदर्भ स्पेशल कढी फुनके किंवा याला बऱ्याच ठिकाणी कढी गोळे असं देखील म्हटलं जातं. मराठवाड्यामध्ये याला कढी ढोकळे असं म्हटलं जातं. चला तर मग हिवाळ्यामध्ये गरम गरम कढी गोळे आणि त्यासोबत गरमागरम भात किंवा भाकरी किंवा पोळी खायला एकदम फक्कड असा बेत होतो. अगदी घरात आहे त्या साहित्यामध्ये ही रेसिपी आपण बनवू शकतो. हिवाळ्यामध्ये खायला एकदम भन्नाट लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर सर्दी झाली असेल खूप जास्त, तेव्हा हे कढी फुनके एकदम त्यावर जालीम असा उपाय आहे. ह्यामुळे सर्दी कमी होण्यास देखील मदत होते. तर दिसायला जेवढे छान दिसतात, खायला देखील तेवढेच अप्रतिम असे लागतात आणि अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया. ह्यासाठी मी चणा डाळ साधारणपणे 2 तास भिजवून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये तूर डाळ देखील घालू शकता किंवा दोन्ही मिक्स देखील घेऊ शकता. लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आता ही डाळ अशी चाळणीवर निथळून घ्यायची आहे. मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे. 7-8 लसूण पाकळ्या घालायच्या आहे. 1-2 मिरच्या घालायच्या आहे. साहित्य देखील आपण 2 भागामध्ये मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर आता हे मिक्सरला असं वाटून घ्यायचं आहे. याची भरड करून घ्यायची आहे. खूप बारीक अशी आपल्याला फाईन पेस्ट नाही करायची आहे. आता यामध्ये थोडी हळद घालायची आहे, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि परत एकदा याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे सगळं मी 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्सरचा जार आपण याला फिरवून घेणार आहोत. आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. ह्यामध्ये आपण घालणार आहोत बेसन पीठ. यामुळे काय होतं, हे जे वाटून घेतलेली डाळ आहे याला बाइंडिंगसाठी मदत होते. त्यामुळे यामध्ये हे बेसन पीठ अगदी आवर्जून घालायचं. ही स्टेप अजिबात स्किप करू नका. तर ही झालेली आहे आपली ढोकळ्याची किंवा फुनक्याची रेसिपी. आता आपण कढी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिक्सरला आपण आता याची बारीक पेस्ट किंवा याचा ठेचा बनवून घेणार आहोत. ह्यामध्येच मी डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता ही स्टेप आपण का करतो आहे, तर बऱ्याचदा कढी बनवताना बेसन पिठाच्या गुठळ्या होतात. तर बेसन पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून यामध्येच आपण ताक, बेसन पीठ, मिरची आणि लसूण घालून घेतलेलं आहे. ज्यामुळे काय होईल, याची अशी पेस्ट तयार होईल आणि कढी फुटणार देखील नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या देखील होणार नाही. दुसरीकडे मी एका भांड्यामध्ये ताक घेतलेलं आहे आणि ही जी पेस्ट आहे किंवा हे जे लिक्विड आहे त्या ताकामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला बीटरच्या साहाय्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे किंवा चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता अतिशय मस्त एकजीव असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता कढई घ्यायची, कढईमध्ये तेल घालायचं, 10-12 मेथीदाणे घालायचे. कढीमध्ये जर तुम्ही मेथीदाणे घातले तर कढी खायला खूप छान लागते. आता मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडू द्यायची. त्यानंतर जिरं घालायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडंसं जे वाटण होतं बेसन पिठाचं, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे ढोकळ्यासाठी जे बॅटर आपण बनवून घेतलं ते घालायचं, म्हणजे कढीला अजून खूप छान चव येते आणि दाटसरपणा यायला मदत होते. कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे. कढीला कढीपत्त्याची पानं तर हवीच, त्याशिवाय कढी बनवणं शक्यच नाही. आता हे छान असं 1-2 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता याचा कलर तर बदललेला आहे आणि घरामध्ये मस्त फोडणीचा घमघमाट असा सुटलेला आहे. आपण ताकासाठी जे बॅटर बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता जी कंप्लेंट असते ना बऱ्याचदा कढी फुटते, तर ह्या पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर कढी फुटणार देखील नाही आणि याच्या गुठळ्या होणार नाही. आता मी एक हा ट्रे घेतलेला आहे. हा मायक्रोवेव्ह सेफ आहे, त्यामध्येच यूज केला जातो आणि मी ओव्हनमध्येच हे जे ढोकळे आहे ते वाफवून घेणार आहे. तुम्ही याला स्टीमरमध्ये वाफवून घेऊ शकता. तर ज्या पद्धतीने आपण आळूवडी किंवा कोथिंबीर वडी वाफवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे ढोकळे किंवा हे जे फुनके आहेत हे वाफवून घ्यायचे आहेत. तर बेसन पिठामुळे याला छान असं बाइंडिंग आलं आहे आणि अतिशय मस्त गोलाकार हे झालेले आहेत.
तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे फुनके बनवून घ्यायचे आहेत. तर मी ह्या पद्धतीने बनवून घेतले आणि आता मी याला ओव्हनमध्ये साधारणपणे 2 ते 3 मिनिटभर वाफवून घेतलेला आहे. तर आता कढी देखील आपली मस्त बनून तयार आहे. छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत हे फुनके किंवा हे ढोकळे वाफवले जात नाही तोपर्यंत ते कढीमध्ये सोडायचे नाही. नाहीतर काय होतं, ते कढीमध्ये जर सोडले तर अगदी लिटरली त्याचं पिठलं होऊ शकतं. ते त्यामध्ये वितळून जातात आणि आपल्या पूर्ण रेसिपीचा पचका होतो. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कढी मस्त बनून तयार झालेली आहे. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखर देखील घालू शकता. पण मी अशी लसूण मिरची टाकून जर कढी बनवली तर साखर टाकत नाही. आता कढीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आपण जे फुनके बनवून घेतलेले आहेत ते यामध्ये सोडून आपण याला कढीमध्ये शिजवून घेणार आहोत. तर फुनके कढीमध्ये सोडल्यानंतर साधारणपणे 7 ते 8 मिनिटभर लो टू मीडियम हीटवर हे फुनके शिजवून घेणार आहोत. तर याला वाफवून घेतल्यामुळे हे कढीमध्ये टाकल्यानंतर अजिबात विरघळत नाहीत. तर हे जे कढी फुनके आहेत ना मैत्रिणींनो, भाकरीसोबत आणि भातासोबत अगदी भन्नाट लागतात. आता काय करायचं, तडका करून घ्यायचा आहे. तेल घेतलं आहे, त्यामध्ये मी जिरा मोहरी घालून घेतलेली आहे. तेल मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोहरी घातली आहे, जिरं घातलं आहे, थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि याला मस्त असा तडका किंवा अशी जबरदस्त फोडणी द्यायची आहे. किंचित लाल तिखट टाकायचं आहे फक्त कलरसाठी आणि ही सुक्या लाल मिरच्या घातल्यानंतर हा तडका ह्या कढीमध्ये घालून घ्यायचा आहे. तर अतिशय भन्नाट झटपट होणारी घरी आहे ते साहित्यामध्ये बनणारी कढी फुनके आज आपण बनवलेले आहेत. हिंग घालायला विसरायचं नाही. थोडीशी कढी यामध्ये घालायची. अशी मस्त अशी दणकून फोडणी बसलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपले कढी फुनके बनवून तयार झालेले आहेत. आता याला मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे. कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे आणि जेवढी छान दिसती आहे ना मैत्रिणींनो, खायला त्यापेक्षा अतिशय अप्रतिम अशी रेसिपी आपली बनवून तयार झाली आहे. मी याला आता एका प्लेटमध्ये मस्तपैकी सर्व करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.